ऍक्च्युली आमची ही संघटना आहे, राष्ट्रव्यापी संघटना आहे. याला असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया म्हणतो. त्याची महाराष्ट्र ब्रँच आहे मासी. तर ही नांदेडची शाखा त्याची आहे. मागच्या वर्षीपासून त्यांनी 14 जून जो आहे तो राष्ट्रीय रक्तदान दिवस आहे, तसंच राष्ट्रीय शल्यचिकित्सक दिवस म्हणून पण जाहीर केलेला आहे, म्हणजे नॅशनल सर्जन्स डे. तर या नॅशनल सर्जन्स डेला मागच्या वर्षीपासून पूर्ण भारतात म्हणजे ऑल ओव्हर इंडिया ASI म्हणजे असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि मासी हे त्यांच्या वेगवेगळ्या ब्रँचेस मध्ये रक्तदानाचा कार्यक्रम ठेवतात. आणि 8 ते 15 जून हा दरवर्षी हा नॅशनल सर्जन्स वीक म्हणजे शल्यचिकित्सातर्फे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात, त्याचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. तर मागच्या वर्षी पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता, यावर्षी पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद. याच्यामध्ये विशेष म्हणजे रक्तदाते हे मेजॉरिटी हे सर्जन सुद्धा असतात. असं आहे, म्हणजे जे शल्यचिकित्सा जे की रुग्णांना शस्त्रक्रिया करतात ते स्वतः येऊन पुढाकार घेऊन रक्तदानासाठी पुढाकार घेतात. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी दान करतो, मतदान करतो, पैशाचं दान करतो. त्याचं मतदान योग्य व्यक्तीला जाऊ शकते, अयोग्य व्यक्तीला जाऊ शकते. पैशाचं दान करतो ते पण त्याचा काय उपयोग होतो दुरुपयोग होतो माहित नाही. पण हे एकच दान आहे, म्हणजे रक्तदान आहे, नेत्रदान आहे किंवा अवयव दान आहे की ज्याचा दुरुपयोग होणं शक्यच नाही. ते फक्त गरजू रुग्णालाच जाणार, त्याचं इकडे तिकडे काहीच होणं शक्य नाही. आणि एका रक्ताच्या पिशवी मागे 3 रुग्णांना जीवदान मिळतं, त्याचे कॉम्पोनंट सेपरेशन वगैरे करून. म्हणजे जेव्हा आपण एक बाटली रक्त देतो तेव्हा 3 रुग्णांना जीवदान मिळतं. नमस्कार, मी डॉक्टर सागर कोटलवार, जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन, नांदेड इथे कार्यरत आहे मागच्या 5 वर्षापासून. आणि रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, यात काही वादच नाहीये. त्याच्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत की रक्त कमी होतो, कावीळ होतो किंवा अशक्तपणा होतो. हे फार क्वचित लोकांमध्ये, ज्यांना खूपच आजार आहे त्या लोकांमध्ये आपण घेतच नाही रक्त. पण जे नॉर्मल लोक आहेत, ज्यांना छोटेसे आजार आहेत, त्यांना रक्तदानाला काहीही प्रॉब्लेम नाही. रक्तदान हे श्रेष्ठ ज्ञान आहे आणि त्याच्यातून कोणाचा जीवच वाचणार आहे. त्याच्यामुळे या दानाबद्दल कोणीही विचार करू नये, सगळ्यांनी पुढे येऊन रक्तदान करावं. आमच्या सिनियर सर्जन साहेबांनी सांगितल्यासारखं वर्षातून 2 वेळेस किमान, तसं तर 3 महिन्यानंतर तुम्ही कधीही रक्तदान करू शकता. आणि जे कमजोर आहेत त्याचं रक्त आपण घेतच नाही, किंबहुना त्यांच्यासाठीच आपण रक्त डोनेट करत असतो. आणि एका रक्ताच्या पिशवीमध्ये 3 जीवनदान देऊ शकतो आपण. त्याच्यात 3 प्रकारच्या रक्तपेशी असतात, सगळ्यांना मदत होते. त्याच्यामुळे रक्तदानासाठी मागे हटू नका. आणि हे रक्त कोणा ना कोणाच्या तरी आयुष्यासाठीच वापर येणार आहे. आपलं रक्त हे दर 120 दिवशी पूर्णपणे नवीन होत असतं. त्याच्यामुळे तुम्हाला असं काही त्याच्याने प्रॉब्लेम होईल असा गैरसमज आहे, गैरसमज दूर करा. काही तुम्हाला शंका असल्यास ब्लड बँकच्या डॉक्टर्स आहेत, त्यांना भेटा. कुठल्याही डॉक्टरांशी संपर्क साधा, ते तुम्हाला योग्य माहिती देतील. प्रतिसाद कसा सध्या तरी प्रतिसाद चांगला आहे. अजून पूर्ण दिवस बाकी आहे. आमच्याकडून होईल तेवढं आम्ही मदत करू. आणि त्यासाठी जी काही मदत लागेल, आजही नाही पुढे पण आम्ही नेहमी सदैव तत्पर राहू. मी डॉक्टर संजय गोपाळराव मनाटकर, बस स्टँडच्या जवळ गावमध्ये डॉक्टर लाईन मध्ये माझा दवाखाना आहे. आणि मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करतो स्वतः. त्याची पार्श्वभूमी अशी की दरवर्षी आपलं 1 वर्ष कमी होऊन जाते वय, तर ते भरून काढण्याकरता, कोणाला तर जीवदान देण्याकरता म्हणून कोणाला तर रक्त द्यावं अशी एक माझी अपेक्षा राहते. आणि आतापर्यंत मी 40 वेळेस केले, आजचा 41 माझं रक्तदान आहे. प्रत्येकानं दरवर्षी कमीत कमी 1 वेळेस आपल्या जन्मदिवशी रक्तदान करावं अशी माझी सर्वांना आव्हान.